उद्दिष्टाच्या संदर्भामध्ये खूप मोठा बोंबाबोंब करतात। या तिरोडा तालुक्याच्या तिरोडा मतदारसंघाचा आमदार आज कुठे झोपला आहे हे दिसत नाही, आणि मग त्या आमदारांना बघण्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो की कुठेतरी असेल आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा तो ठेवेल विधानसभेत, पण ते सुद्धा दिसत नाही। आणि म्हणून तहसीलदारांना आम्ही सांगितले की शेतकऱ्यांचा धान खरेदी केंद्रावर आहे। आज माननीय तहसीलदार साहेब यांना तुम्ही निवेदन कशाबद्दल दिले? केंद्र सरकारने गॅसच्या किमती वाढवलेल्या आहेत, त्याच्या विरोधामध्ये हा आमचं निवेदन आहे। दुसरी महत्वाची बाब की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा झालेला आहे। घरगुती गॅसचे अंडे मिळत नाही, या ठिकाणी हॉटेल्समध्ये त्याची गॅस पुरवठा होत नाही, अशा अनेक अडचणी या ठिकाणी येत आहेत। त्या दृष्टीनं आज काँग्रेसने पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे निवेदन देऊन सरकारला चेतावणी देण्याचं काम केलं। दुसरा मुद्दा, या ठिकाणी तिरोडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना 8 तास जे काही विद्युत मिळायला पाहिजे ते पण मिळत नसल्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये तहसीलदार आणि MSCBच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलावून चर्चा केली। सगळ्यात मोठा उघड भ्रष्टाचार महाराष्ट्र शासन या ठिकाणी महिलांच्या सोबत करत, कारण ज्या ठिकाणी 50% महिलांना एसटी मध्ये आरक्षण दिलेलं आहे प्रवासाचा, त्या ठिकाणी ₹1 प्रत्येक कार्डच्या मागे अतिरिक्त घेऊन त्या ठिकाणी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतो। आणि म्हणून या सरकारला लाज वाटली पाहिजे। एका बाजूला म्हणतात की आम्ही भ्रष्टाचार करत नाही, आणि त्या ठिकाणी कार्ड काढण्यासाठी ₹199 घेऊन ₹200 प्रत्येक कार्ड धारक देतो, ₹1 परत केले जात नाही। आणि म्हणून हा लाखो करोडच्या रुपयानं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसची सरकार भ्रष्टाचार करतो, हा एक विषय या ठिकाणी होता। दुसरा होता धान खरेदीचे उद्दिष्टाच्या संदर्भामध्ये खूप मोठा बोंबाबोंब करतात। या तिरोडा तालुक्याच्या तिरोडा मतदारसंघाचा आमदार आज कुठे झोपला आहे हे दिसत नाही, आणि म्हणून त्या आमदारांना बघण्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो की कुठेतरी असेल आणि ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा तो ठेवेल विधानसभेत, पण ते सुद्धा दिसत नाही। आणि म्हणून तहसीलदारांना आम्ही सांगितले की शेतकऱ्यांचा धान खरेदी केंद्रावर आहे, त्याचे उद्दिष्ट या ठिकाणी वाढवण्यात यावं। अशा पद्धतीचे विविध प्रश्न घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे। या गॅसच्या अंड्याच्या संदर्भात तहसीलदाराला आम्ही सांगितलेलं आहे, आणि जे काही इथे एजन्सी आहे ती एजन्सी मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार करतो, त्याच्यावर रोख कशी लावता येईल या दृष्टीने या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे। चल रहे भाव गाड़ी को